सच्चित आनंद हा भगवंताचा स्वरूप परिचय आहे. एखादा व्यक्ती पाहिल्यावर तो कसा दिसतो, काय करतो, त्याचा स्वभाव कसा आहे हे बघितलं जातं. ब्रह्मसत्तेचं स्वरूप कसं आहे तर सच्चित आनंद असं आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे असताची व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती, जडाची समाप्ती चिद्रूप ऐसे. दुःखाचेनी सर्वनाशे उरले ते सुख ऐसे, निगदिले निश्वासे प्रभूचेनी. अमृतानुभव. पाण्यावर थेंबाची कल्पना केल्यामुळे ते मोजता येतं, तसं ब्रह्माच्या ठिकाणी असणाऱ्या कल्पित असताचा निराश झाल्यावर, ती बाधा नाहीशी झाल्यावर ते राहतं ते सत. जडाच्या कल्पनेचा निराश झाल्यावर राहिलेलं ते चित, आणि दुःख कल्पनेचा निराश झाल्यावर राहिला तो आनंद. असं हरीच्या निश्वासानं म्हणजे वेदानं निगदिले म्हणजे सांगितलंय. या असत जड दुःखरूप प्रपंचाच्या निरासा अंती राहिलं ते सच्चित आनंद. समुद्राच्या लाटा उत्पन्न होतात, नष्ट होतात. कुठे नष्ट होतात, कुठे लीन होतात, त्या लाटांचा आधार काय तर समुद्र आहे. लाटा निराळ्या दिसतात ही आपली मिथ्या कल्पना आहे. मग समुद्राचं भान आल्यानंतर तो किती गहन गंभीर आहे हे लक्षामध्ये येतं. तसं ब्रह्माच्या ठिकाणी असत जड दुःखरूप अशा प्रपंच आभासित होतो. या कल्पनेचा निराश होणं म्हणजे इंद्रियांना जसा दिसतोय तसा तो खरा नाहीये, तर सर्वत्र सच्चित आनंद एक ब्रह्म सत्य आहे असं निश्चयानं समजावं. आता सच्चित आनंद हे पद देखील ब्रह्मवस्तूवर आरोपितच आहे. सच्चित आनंद या शब्दाच्या उलट असणारा म्हणजे असत जड दुःखरूप त्या कल्पनांच्या निरासाच्या दृष्टीने सच्चित आनंद हा आरोप ब्रह्मवस्तूवर आलेला आहे. सच्चित आनंद हा शब्द परमार्थतः ब्रह्माचा वाचक नाही. ब्रह्म ही वाच्यही नाहीये. कारण ब्रह्मी असत जड दुःखरूप प्रपंच कालत्रयात झालाच नाही. प्रपंच एक झाला होता हे समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. ना प्रपंच झाला आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळिले. तुकाराम महाराज म्हणतात, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. तर या सिद्धांतास तत्वज्ञानामध्ये अजातवाद असं म्हणतात. जो मुख्य आहे, बाकी विवर्तवाद परिणामवाद हे गौण आहेत. चैतन्य मात्र सत्ता आहे. एकमेव द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंच असं श्रुती म्हणते. त्यामुळे या दृष्टीने पाहिलं तर सच्चित आनंद या शब्दांचा ब्रह्मावर आरोप आहे असंच ठरतं. सूर्याचनी प्रकाशे जे काही जडा आभासे, त्या तो दिवसे सूर्य काही. अमृतानुभवामध्ये म्हणतात माऊली, ज्या जडवस्तू सूर्याच्या प्रकाशानं प्रकाशित होतात त्या जडवस्तू सूर्यास कशा प्रकाशित करतील. त्याप्रमाणे अर्थ हा पदांच्या द्वारा प्रकाशतो. ती पदे जर ब्रह्माकडून प्रकाशली गेली आहेत तर ती ब्रह्माला कशी प्रकाशित करतील. म्हणजे सत चित आनंद या पदाकडून ब्रह्माचं प्रकाशन होणार नाही. परब्रह्म कोणालाही विषय होणार नाही. ते प्रमेयाप्रमाणे जड नाहीये, तर ते ज्ञान मात्र स्वयंप्रकाशित नित्य अपरोक्ष असल्यानं तेथे प्रमाण नाही. ज्याप्रमाणे परिच्छिन्न म्हणजे एकदेशी जड अशा घटादी प्रमेयांचं किंवा विषयांचं प्रकाशन होतं, त्या प्रमाणांचा नित्य परिपूर्ण स्वयंप्रकाश अनादी स्वतःसिद्ध ब्रह्मवस्तूचं प्रकाशन कसं होईल. प्रमाण 4 प्रकारचं आहे: प्रत्यक्ष, शब्द, उपमा आणि अनुमान. आता प्रत्यक्ष प्रमाणाच्या दृष्टीने जर विचार केला तर ब्रह्मस्वरूप इंद्रियांना गोचर होत नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांपैकी ते कशालाच गोचर होणार नाही. शब्द प्रमाणाच्या दृष्टीने जर विचार केला तर शब्द हा नेहमी अर्थाचं प्रकाशन करतो, आणि ब्रह्म हे ज्या ठिकाणी अर्थाची निवृत्ती होते असा परमार्थ आहे. म्हणून त्याचं प्रकाशन शब्दानं होत नाही. खरं तर परमार्थ हाही शब्दच आहे. तर शब्दानं सांगताच येत नाही, शब्द सत्यात मांडता येत नाही, ते त्याने फक्त संकेत करता येतो. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं तैत्तरीय उपनिषद म्हणतो. तुका म्हणे तू ऐसा एक साचा, ऐसी तव वाचा झाली नाही. आता उपमान प्रमाणाच्या दृष्टीने जर विचार केला तर त्याच्यासारखा तोच आहे. त्यामुळे ती उपमाही देता येत नाहीये. देव कशाची उपमा? दुजी तुझं पुरुषोत्तमा.
अनुमान प्रमाणाच्या दृष्टीने जर विचार केला तर अनुमान करायला कार्याच्या प्रत्यक्ष ज्ञानाची गरज असते. घराच्या कौलातून धूर निघतो आणि आपण असं म्हणतो की घरामध्ये चूल पेटलेली आहे. आता अग्नी हा प्रत्यक्ष दिसत नाहीये, पण धुराने आपण असं अनुमान काढलं की घरामध्ये चूल ही पेटलेली आहे. तर हे अनुमान आपण केलं. पण स्वरूपामध्ये असं अनुमान लावता येत नाही. जो आपल्या ज्ञानमात्रपणाने स्वयंसिद्ध आहे त्याचा अनुमान करता येत नाही. मग वेगवेगळ्या शब्दात पदात त्या भगवंताची स्तुती आम्ही का करतो याचं एकच उत्तर आहे, कारण आम्ही त्या भगवंताच्या प्रेमामध्ये आहोत म्हणून.